नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी यामध्ये घटक विरामचिन्हे आणि या विरामचिन्हे अंतर्गत भाग 1 आपण बघू. आता विरामचिन्हे कशाला म्हणतात आणि मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांना काय महत्त्व आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत. साधारणतः जेव्हा आपण लेखन करत असताना शब्दसमूह, वाक्य, उतारा जेव्हा यांचं लेखन करत असतो तेव्हा विरामचिन्हांचा आपण वापर करत असतो आणि कोणत्या वेळी कोणत्या विरामचिन्हांचा वापर करायचा त्या संदर्भात थोडक्यात माहिती बघणार आहोत आपण. ठीक आहे. तर थोडक्यात अगोदर विरामचिन्हे या शब्दाचा अर्थ बघू. त्यामध्ये विराम बघा, वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो, या थांबण्यालाच विराम घेणे असे म्हणतात. आपण सरसकट वाचन करत नाही. वाचन करत असताना काही ठिकाणी आपण थोडा वेळ तरी थांबत असतो आणि त्या थांबण्यालाच विराम असे म्हणतात. हा विराम आपण कधी अगदी कमी वेळ घेतो, तर कधी थोडा वेळ, तर कधी अधिक वेळ घेतो. हे दाखविण्यासाठी आपण विरामचिन्हांचा वापर करत असतो. म्हणजे आपण कुठे विराम घ्यायचा हे दाखविण्यासाठी जे चिन्हे वापरलेले असतात त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. लक्षात ठेवायचं. केव्हा तरी प्रश्न विचारणे, आश्चर्य, आनंद व्यक्त करणे यांसाठी आपण विरामचिन्हांचा उपयोग करत असतो. ठीक आहे. तर बघा, एक उतारा आपल्यासमोर दिला आहे. पुढील उतारा वाचा आणि सलग दुसरा उतारा पण दिला आहे. त्यामध्ये बघू आपण. आवडले का तुला हे पुस्तक? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. जयंत म्हणाला. वडील म्हणाले. रामायण कोणी लिहिले आहे का? तुला ठाऊक, रामायणाचा लेखक हा एक साधा माणूस होता. पुढे तो मोठा ऋषी झाला. साधा माणूस होता, जयंताने मध्ये विचारले. हो वडील, कुठे? सांगू लागले. फार वर्षापूर्वीची गोष्ट. काही समजलं का तुम्हाला मी वाचन केलं ते? असं काही समजलंच नाही की कुणी कोणता वाक्य म्हटलं आहे. पण बघा, हाच उतारा आपण दुसऱ्या पद्धतीने ज्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर केला आहे त्या पद्धतीने वाचन करू. बघा, लक्ष द्या इकडे. आवडले का तुला हे पुस्तक? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. जयंत म्हणाला. वडील म्हणाले. रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? रामायणाचा लेखक हा एक साधा माणूस होता. तो पुढे ऋषी झाला. साधा माणूस होता? जयंताने मध्येच विचारले. हो वडील, कुठे? सांगू लागले. फार वर्षापूर्वीची गोष्ट. तर बघा, अशा पद्धतीने आपण दुसऱ्यांदा जेव्हा वाचन केलं तेव्हा ते व्यवस्थितपणे आपल्या लक्षात आले. तर अशा पद्धतीने उतारा लिहित असताना किंवा वाचत असताना, लिहित असताना विरामचिन्हांचा योग्य पद्धतीने वापर करावा लागत असतो. ठीक आहे. तर बघा, वरील उतार्यात दिलेल्या काही चिन्हामुळे आपण वाचताना कोठे व किती थांबावे हे समजते व बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातले भावही समजतात. त्यामुळे उतारा सहज समजण्यास मदत होते. ठीक आहे. तर बघा, आता थोडक्यात आपण काही विरामचिन्हे बघू आणि त्या विरामचिन्हांचा उपयोग कुठे करतात त्या संदर्भात माहिती घेऊ. विरामचिन्हांचा उपयोग दाखविणारा तक्ता. एका बाजूला क्रमांक आहेत, दुसऱ्या बाजूला चिन्हाचे नाव, नंतर चिन्ह, नंतर केव्हा वापरतात आणि उदाहरण. समजलं? तर प्रथम बघू आपण पहिला पूर्णविराम. आता पूर्णविरामचं चिन्ह काय असते? एक टिंब असते छोटंसं, जे वाक्याच्या शेवटी लावत असतात. जेव्हा वाक्य पूर्ण संपतो तेव्हा लावत असतात. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी. जेव्हा एखादं विधान आपण म्हणतो किंवा एखादं वाक्याचं उच्चारण करतो, एखादं वाक्य बोलतो, तेव्हा तो वाक्य जिथे संपतो त्या ठिकाणी पूर्णविराम वापरत असतात. जसं उदाहरण बघा, तो घरी गेला. वाक्य संपलं आपलं. तो घरी गेला असं म्हटल्यानंतर पूर्णविराम होतो, म्हणजेच वाक्य संपतो. त्या ठिकाणी आपण पूर्णविरामाचा वापर करत असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा 2 अर्धविराम. आता अर्धविरामचा वापर कुठे करतात? तर 2 छोटी वाक्य जसे उभ्यान्वयी अवयांनी जोडलेले असताना. आता उभ्यान्वयी अवयय म्हणजे 2 वाक्य आपण आणि, पण, पासून हे काही उभ्यान्वयी अवयय आहेत. त्यांचा वापर करून आपण ते काय करत असतो? जोडत असतो.
ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, कंजंक्शन म्हणतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर त्याने आपण 2 वाक्य जोडत असतो आणि ते 2 वाक्य जोडताना सहसा अर्धविरामाचा वापर करत असतात. जसं बघा उदाहरणामध्ये 2 वाक्य दिली आहेत आणि ती 2 वाक्ये साधारणतः अर्धविरामने जोडलेली आहेत. जसे ढग खूप गरजत होते पण पाऊस नाही. ढग खूप गरजत होते हे वाक्य झालं आणि त्याच्यानंतर अर्धविराम आहे आणि त्यानंतर पण पाऊस नाही. तर अशा पद्धतीने अर्धविरामचा वापर केला जातो. त्यानंतर तिसरा बघा स्वल्पविराम, ज्याला आपण कॉमा म्हणतो, लक्षात ठेवायचं. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन दर्शविताना आणि हे, की असं यांसारख्या शब्दांनी 2 वाक्ये जोडताना सहसा स्वल्पविरामचा वापर केलेला असतो. जसे बघा उदाहरणार्थ हुशार, अभ्यासू, खेळकर आणि आनंदी मुले सर्वांना आवडतात. अशा पद्धतीने एकाच जातीचे शब्द आल्यास त्यानंतर संबोधन दर्शविताना मधु इकडे ये. मधु म्हटल्यानंतर थोडक्यात आपण थांबतो, त्यामुळे तिथे स्वल्पविराम लावला जातो. त्यानंतर त्याला वाटले की आपण तिथे जायला हवे. हे, की असे यासारखे शब्द जोडताना पण आपण काय करतो, स्वल्पविरामाचा वापर करत असतो. जसे त्याला वाटले की आपण तिथे जायला हवे, तर कीच्या नंतर काय येईल, मग स्वल्पविराम. त्यानंतर चौथा बघा अपूर्ण विराम. त्यानंतर चौथा बघू अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास साधारणतः अपूर्ण विरामाचा वापर केलेला जातो. जसे बघा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर आपल्याला क्रमांक दाखवायचे आहेत. तर पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर त्याचा तपशील जर आपल्याला द्यायचा असेल तर त्या ठिकाणी 2 टिंब एक खाल, म्हणजे पहिला टिंब त्याच्या खाली दुसरा टिंब, म्हणजे अशा पद्धतीने अपूर्ण विराम असतो आणि त्याचा वापर तिथे केलेला जातो. जसं पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यानंतर अपूर्ण विराम आणि नंतर जे क्रमांक आपल्याला लिहावयाचे आहेत ते क्रमांक लिहितो आणि तिथे पण आपल्याला साधारणतः स्वल्पविरामाचा वापर करावा लागतो. ठीक आहे. तर आज फक्त आपण ह्या 4 विरामचिन्हांचा अभ्यास केला. पुढच्या भागामध्ये आपण उरलेले जे विरामचिन्हे आहेत त्यांचा अभ्यास करू. समजलं तर बघा आजचं तुमच्यासाठी गृहपाठ आहे, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. काही वाक्य आहेत, प्रश्न. खालील वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करा. खाली काही वाक्य दिली आहेत, त्या वाक्यांमध्ये तुम्हाला विरामचिन्हांचा वापर करायचा आहे आणि योग्य पद्धतीने लिहायचं आहे. समजलं तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.